सकाळी माझी नणंद बेडरूम मध्ये आली आणि बाबा म्हणजे विनयच्या वडिलांनी मला बोलवण्याचा निरोप तिनं दिला. सून म्हणून नव्याने तू या घरात आलीस तेव्हा काही गोष्टी जाणून घेणं अत्यंत जरुरीचं आहे. ती फाईल कशाला हवी आहे? हे बघा, इथं प्रश्न विचारायचे नाहीत. शक्यच नाही वहिनी. वहिनी कसं आहे, हे प्रपोजल आम्ही आधी तुमच्या आईला दिलं होतं. तो नरेश खूप खतरनाक माणूस आहे. तो तुझा जीव घ्यायलाही मागे पुढे पाहणार नाही. काय माहिती, हे सुद्धा तुमचं एक नाटक असं. आता तू या घरात राहू नकोस. घरातच काय, या गावात सुद्धा राहू नकोस. नरेश, अरे 2 महिने होऊन गेले, मीठाचा अजून पत्ताही नाहीये. अरे अरे तू माणसं पाठवलेस ना तिच्या शोधाकरता? पण ती अजून सापडत कशी नाहीये? अरे विधभर पोरती या गल्लीत कुठेतरी असणार. बाबा, माणसं शोधायला पाठवली आहेत मी तिला. पाण्यासारखा पैसा खर्च करतोय आणि एवढ्या मोठ्या शहरात कुठं जाऊन लपली आहे तेच कळत नाही. अनाथ आहे, तसंही तिला कोणी आश्रय देणार नाही. कुठे शेण खाल्लं नाही म्हणजे मिळवलं नाही तर आपल्या खानदानाचं नाव कापायला कमी नाही करायची तू कुलक्षणी कार्टी. तुला कोणी शोधायला सांगितलंस? आणि शोधते म्हणजे नक्की काय करतेस तू? तर रोज बाबांकडून पैसे घेऊन जातेस का? तर म्हणे माणसांना द्यायचे. आता इतकी माणसं मी त्याला शोधताय तर ती का नाही सापडत? की तुम्हीच? मी काय बोल ना, सगळं ओकून टाक ना तुझ्या मनातलं. अरे गप्पा बसा. वेळ काय, प्रसंग काय आणि भांडत काय बसलात तुम्ही? इथं आपल्याला पोलिसांची मदत घेता येत नाहीये. उद्या जर काही नीता पोलिसांना सापडली आणि तिने आपल्या विरुद्ध तक्रार केली तर? नरेश असे लवकर काहीतरी करायला पाहिजे बाबा. अरे केलं पाहिजे काहीतरी, आणि तेही लवकरात लवकर. बाबा, आता खरंच खूप उशीर झाला. खरं तर मी आधीच सांगत होतो, एवढ्या चांगल्या श्रीमंत मुली सांगून येत होत्या, त्यातल्या एखाद्या जरी मुलीशी लग्न केलं असतं ना तर चांगला हुंडा मिळाला असता. पण नाही, याला तिच्याशीच लग्न करायचं होतं. कर. हा, तर तिची जमीन होती, त्या जमिनीचा व्यवहार झाला असता ना तर आपल्याला पैसेच पैसे आले असते आपल्याला. केवळ हा विचार करून मी याच्या लग्नाला हो म्हणालो होतो. त्याला काही अक्कल आहे का? महामूर्ख आहे विनय. ती पोरगी ना धूर्त निघाली, दगा देऊन पळून गेली महामाया. संगीता, अगं तिला शिव्या शाप देऊन काय होणार आहे? हे बघा नरेश, जाऊ दे तिला. तुम्ही दुसरा काहीतरी बिझनेस सुरू करा. तिच्यावर कशाला अवलंबून राहताय? चूप सरला. ज्यात आपल्याला कळत नाही ना त्यात मध्ये मध्ये बोलू नये. अगं तुझीच चूक आहे सगळी. हो. भाई ग, याला काही समजलं की काय? तू विनयला लाडावून ठेवलंस त्यामुळे तो हट्टी झाला आणि सुनेला मोकळी केलीस. ती घरातून गुपचूप निघून गेली आणि तुला ते कळलं कसं नाही? पण बाबा, ही वेळ एकमेकांवर आरोप करण्याची नाहीये. आपल्यावर फार मोठं संकट आलंय. बाबा, आपण जी कर्जावर रक्कम घेतली होती ना जमिनीच्या खरेदीसाठी, ती रक्कम हातात येईपर्यंत जमिनीचे भाव कडाडून वाढले होते आणि त्या कर्जावर रकमेतूनच आपल्याला व्याजाचे हप्ते भरावे लागले. शिवाय कर्ज मंजूर करून घेण्यासाठी कोणाकोणाला पैसे चारावे लागले. त्यात दुसऱ्या डीलमध्येही नुकसान झालं हो बाबा.
नाही म्हणजे खोटं वाटत असेल तर ही फाईल बघा, सगळा हिशोब ह्यात मांडलेला आहे मी. नरेश, अरे माझा तुझ्यावर विश्वास आहे. हे बघ, आता हे झालंय खरं असं, पण त्याच्यावर इलाज काय? काहीतरी मार्ग सुचव ना तू. हं? सुचवशील एखादा मार्ग? बाबा लवकरच काय नाही केलं तर जमीन हातची जाईल हो. म्हणजे आपण ज्या जमिनीसाठी बँकेचं कर्ज काढलं होतं ते आपण दुसऱ्या डीलसाठी वापरलं ना. आता हप्ते भरताना केवढं मुश्किल होतंय आपल्याला. बाबा बाबा लवकरच आपल्याला काहीतरी करावं लागेल, नाहीतर हे सगळं विकावं लागेल आपल्याला. बाबा हे सगळं विकावं लागेल, माती मोल होईल सगळं. भाऊजी, तुम्ही सगळे चुकीचे डिसिजन्स घेतले, सगळी चुकीची डील्स केली. दलालांना वारेमाप पैसा वाटला, बाजार भावापेक्षा चढा भाव देऊन जमिनीचा व्यवहार केला, तो देखील नीट पार पडला नाही. हे जे नुकसान होते ना ते सगळं तुमच्यामुळेच. विनय, तोंड सांभाळून बोल. ज्यातलं आपल्याला कळत नाही ना तिथं अक्कल पाजळू नकोस. आता सगळं झालं तर खापर माझ्यावर मोडतोयस तू. बघा म्हणजे मी या घरातल्यांसाठी मर मरतोय आणि हा माझ्यावरच आरोप करतोय. हे बघ, मीता तर अजूनपर्यंत काही पत्ता नाहीये, त्यामुळे त्या जागेचा तर काही प्रश्नच येत नाही. दुसरा काही उपाय सुचतोय का तुला? कसंही करून आपल्याला बाबा सुरुवातीला फक्त 10 लाख रुपये जमा करावे लागतील. संगीता, तू तुझे दागिने दे, तुझी आई तिचे दागिने दे. अगं तुझ्या हिऱ्या सोन्याच्या दागिन्यांचीच किंमत 7 लाख रुपये आहे. बेटा बेटा, आपला धंदा वाचवण्यासाठी एवढी मदत करशील ना? हो बाबा, कमाल आहे तुमची. तुम्ही अशी मागणी करता. हो, किती प्रेमाने दिले तुम्ही मला हे दागिने, आणि तुम्ही मागता. आणि बाबा यांनी मला हिऱ्याचे दागिने दिले, त्याच्या आठवणी अजूनही माझ्या मनात आहेत. आणि तुम्हीच म्हणाला होतात की बेटा हे दागिने तुझ्या संसारात अडीअडचणीला उपयोगाला येतील म्हणून. आणि मुलीचे दागिने विकून धंदा वाचवणं म्हणजे नाही अडे, मला नाही जमणार. एक मार्ग आहे, या सगळ्यातून तू बाहेर काढू शकतोस. मी काय करू भाऊजी? मला नाही जमणार धंदा. अरे तुला धंदा कर म्हणून कोण सांगतंय? तू फक्त दुसऱ्या एखाद्या श्रीमंत मुलीशी लग्न कर. हे बघ, तिच्याकडून जो आपल्याला हुंडा येईल ना, त्या हुंड्यातून आपण आपला धंदा वाचवू. हे बघ, एवी तेवी ती मीता पळून गेलेलीच आहे. मग दुसरं लग्न करायला काय हरकत आहे तुला? त्या पैशातून तो पैसा फक्त माझ्याकडे द्या, मग मी बघा कसा धंदा आपला बरकतीला आणतो. समजा ती मीता मध्ये आली तर तिचं पुढे काय झालं ते या कानाचं त्या कानाला कळणार नाही. जबाबदारी माझी. आणि खरंच यामुळे ना सगळ्यांची काळजी मिटेल. माझ्याकडे ना 2-3 सुंदर आणि श्रीमंत मुलींची माहिती आहे. लग्नाची बोलणी करूया का? गप्पस. धंद्यासाठी मला काय विकायला काढणार आहात का? जी मुलगी जास्तीत जास्त हुंडा देईल तिच्याशी विनयचं लग्न लावण्यात येईल अशी जाहिरातच द्या ना. आणि हे करताना तुम्हाला मिताचा खून करण्याचा कट करायलाही लाज वाटत नाही? नरेश, संगीता, तुम्ही ताबडतोब तुमच्या घरी निघून जा. आमचं आम्ही बघून घेऊ. आधीच खड्ड्यात घातलंय तेवढं पुरे. नरेश! बाबा, बाबा आई, मी डॉक्टरांना बोलावून येतो. काय होतंय तुम्हाला? अहो अहो, तुझ्या गळा माझ्या गळा, तुझ्या गळा माझ्या गळा. आज कामाला लागून 3 महिने झाले आणि पगारवाढ देखील झाली. आदिती, माझं DTPचं काम बघून ना माझ्या पब्लिशिंग हाऊसच्या मालकाने असं खूप कौतुक केलं ग. कॉंग्रॅट्स स्मिता. अगं या 3 महिन्यामध्ये खूप मस्त जम बसवलास बघ तू. अगं आपलं काम चांगलं व्हावं म्हणून तू कोर्सही जॉईन केलास. खरंच खूप कष्ट घेतलेस ग तू. आय एम रिअली प्राऊड ऑफ यू. आदिती, खरं तर यासाठी मला तुझे आभार मानायचे आहेत. असं हे जे काही होतंय ना ते फक्त तुझ्यामुळे. या घरी मी आले होते त्यावेळेस माझी अवस्था अशी होती की जणू मी निराधारच. माझ्या नोकरीसाठी तू शब्द टाकलास. या घरी मला राहायला जागा दिली. शिवाय जवळचा कोर्स मी जॉईन करावा म्हणून सल्लाही दिला.
आदिती, जणू देवानेच तुला माझ्या मदतीसाठी पाठवलं आणि आईमुळे हे सगळं जुळून देखील आलं. अगं मलाही तुझी सोबत झालीच ना मिता. एवढ्या कमी वयामध्ये तू खूप दुःख भोगलेस ग. आता मागे घडलेलं सगळं पुसून टाक आणि नव्याने पुन्हा आयुष्याला सुरुवात कर. म्हणजे सरळ सगळे संबंध संपवून टाक. डिवोर्स घे सरळ. माझ्या ओळखीचे एक वकील आहेत, आपण जाऊयात का त्यांच्याकडे? अगं आदिती, तू सगळं म्हणते ते बरोबर आहे, पण असं मन नाही मानत आहे. माझं मन मला सांगतंय की थांब, तुझा विनय तुला घ्यायला नक्की येईल. माझा विनय, माझं सासर मला परत मिळेल. आमचं खूप प्रेम आहे ग एकमेकांवर. बघ बाई, आता तुला नोकरी लागली आहे आणि मोठ्या कष्टानं तू इथे जम बसवलायस आणि आता तुझ्या ट्रेनिंगची सर्व व्यवस्था ही कंपनी करतेय. हे सगळं जर का तू सोडलंस ना तर तेलही गेलं, तूपही गेलं आणि हाती आला धोपाटणं अशी अवस्था होईल. आदिती, तुझी आपुलकी समजते मला. तू मला सावधपणे पाऊल उचलायला सांगते तर हे योग्यच आहे. मी काळजीपूर्वकच माझं पाऊल उचलेन आणि देवाच्या कृपेने सगळं काही चांगलं होईल असं माझं मन मला ग्वाही देतंय. माझी आठवण येत होती. खूप आहे. तुमची आठवण तर नेहमीच येते, पण तुम्ही कित्येक दिवस झाले फोनच नाही केला. आधी कसे नेहमी फोन करायचे, त्यामुळे तिकडची बातमी कळायची. असं नाही. मला गेल्या महिन्याभरात फोनच करता आला नाही, पण गेल्या महिन्यात प्रचंड उलथापालथ झाली. खूप कठीण परिस्थिती आहे, वाईट प्रसंग आलेत. यांचा आजार म्हणजे का झालाय? धंदा पार बुडाला, सगळे पैसे गेले. पण आई, नरेशजी आणि संगीताताई ते तर म्हणाले होते ना की बघता बघता धंद्यात भरभराट होईल, बाबांचं उद्योजक म्हणून खूप मोठं नाव होईल. मग त्या नरेशनं धंद्यात पार बुडवलं आणि पाठ फिरवून निघून गेला. संगीता, तिने पाठ फिरवली. आजकाल बाबांना असं वाटायला लागलंय की तुझ्याशी ते ज्या पद्धतीने वागले ना त्याच्यामुळेच हे सगळं झालं. नाही नाही, बाबांची या सगळ्यात काय चूक आहे? पण आई, बाबांना खूप धक्का बसला असेल ना. त्यांचा नरेशजीवर खूप विश्वास होता आणि त्यांनीच असं संकटात पाठ फिरवली म्हणजे बाबा खरंच खूप दुखावले गेले असतील ना. दुखावले? फक्त दुखावले नाही, त्यांना हे सहनच झालं नाही आणि त्यांना हार्ट अटॅक आला. काय? अरे बाप रे. आई, या सगळ्या गोष्टीला तुम्ही एकटीने कसं काय तोंड दिलं? नाही ग, मी एकटी नव्हते. विनय होता ना बरोबर. त्यानं खूप धावाधाव केली, बाबांची सेवा शुश्रूषा केली. त्या परिस्थितीत सुद्धा विनयनं यांच्या सांगण्यावरून 10 जणांना फोन केले, किती घराचे उंबरठे झिजवले. तुला सांगते, ज्यांना आतापर्यंत यांनी वेळोवेळी मदत केली होती, शिक्षणासाठी, ऍडमिशनसाठी, कोणाची सेवा शुश्रूषा केली होती, कोणाचं आजार पण काढलं होतं. नाही, सगळ्यांनी पाठ फिरवली. सगळ्यांनी काही ना काही कारणाने सगळ्यांनी पैसे द्यायचे टाळले. बरोबर आहे ग, बुडत्या जहाजावर कोण पाय ठेवणार? हे यांच्या मनाला खूप लागलं. अरे बापरे, एकावर एक संकट येत होती आणि आधार द्यायला कोणीच नव्हतं. एक सांगू तुला,
विनयचं तुझ्यावर खूप प्रेम आहे आणि त्याला असं वाटतं की ही जी सगळी परिस्थिती तुझ्यावर आली ना त्याला त्याला तो जबाबदार आहे. मी तुला घरातनं जा म्हणून सांगितलं होतं ना, तर आज मी तुला हे सांगायला आली की तू परत घरी ये. आपण सगळे मिळून संकटाला तोंड देऊ. तू आलीस ना की विनयला सुद्धा खूप धीर येईल. पटतंय ना तुला माझं? होय, नक्की येईन मी. माझं सर घर आहे ना ते. आणि तुझ्या गळा माझ्या गळा तुझ्या गळा माझ्या गळा. घ्या संपवा आता. अगदी एवढंच तर राहिलंय सूप. घ्या ताकद यायला हवी ना. अगं माझ्यासारख्या माणसावर कशाला एवढा खर्च करताय? आणि कशाला हवी ताकद आता? खायला काळ आणि भुईला फार झालोय. तुम्ही उगाच काहीतरी बोलू नका. गोळ्या घ्यायच्यात ना तुम्हाला? पटकन संपवा. चला लवकर लवकर. बाबा संपवा ना, एवढंच राहिलंय. अरे विनय, तुझ्या गळ्यात सोनसाखळी दिसत नाहीये. अरे काय केलंस तिचं? अरे त्याच्यामध्ये मंतरलेला रुद्राक्ष होता. हे बघ, आधीच आपल्या घरात काही कमी प्रॉब्लेम आहेत का? मला सांग ना, काय केलंस तिचं? बाबा रुद्राक्ष आहे, ठेवलाय तो. आणि सोनसाखळी विकलीस तर नाही ना? नाही, ते ते साखळी दिली ना दुरुस्तीला. सोनाराकडे दिली ती. विनय, आता ना मला सुद्धा काहीतरी काम करायची इच्छा आहे. बाबा काही काळजी करू नका, मी आहे ना. नोकरी मिळेल ना मला, आणि नाही मिळाली तरी कोणतंही कष्टाचं काम करायची तयारी आहे माझी. पुढे तुम्ही आजारी पडलात तरी तरी तो नरेश आणि संगीता ते फक्त तोंड देखलं हॉस्पिटलमध्ये आले. नंतर फोनवर सारी चौकशी सुद्धा केली नाही तुमची. आई जाऊ दे, हा विषय नको काढू. उगीच बाबांना टेन्शन येते. अरे संगीता, नरेश यांना अजिबात अपराधी वाटत नाही रे. त्यांना मी कितीतरी वेळा मोबाईलवर घरी फोन केला, पण उचलत नाही. पण आता एवढं सगळं घडून गेल्यावर मी तो जुना विनय राहिलो नाही. माझ्यात हिंमत आली. आता कितीही कष्टाची कामं करायची असली ना तरी तयारी आहे माझी. आपली परिस्थिती सुधारेल, आपल्याला परत चांगले दिवस येतील बाबा. मीता, बाबा, हाय. बाबा मी आले आता. कसं आहे बाबा? मित्रा बेटी, तू आलेस ना, आता मी नक्कीच लवकर बरा होईन. बाबा आता तुमची तब्येत एकदम ठणठणीत आहे असं खुद्द डॉक्टरांनी काल मला सांगितलंय. त्यामुळे आई आणि मीता देवळात जाऊन नवस फेडणार आहे. खरंच मीता एक जबाबदार, घरदार सांभाळणारी हुशार मुलगी आहे. अरे तिनं स्वतःची ट्रान्सफर इथे करून घेतलीच, शिवाय आपल्या बॉसना सांगून तुझ्या नोकरीची व्यवस्था केली. या नरेशच्या नादाला लागून मी खरंच तिला उगीच त्रास दिला. बाबा झालं गेलं सगळं संपलं. उद्या संध्याकाळी आपण मीताच्या घरच्या हॉलमध्ये डीटीपीचं युनिट चालू करणार, आणि परवानगी मिळाली तर स्टेशनरी आणि प्रोव्हिजन स्टोअर सुद्धा चालू करता येईल. हां, त्याची जबाबदारी मात्र तुमची. बाबा, बाबा कसे आहात? बाबा मी बरेच दिवस तुम्हाला भेटायला आलो नाही म्हणून रागवलात ना आमच्यावर? पण आज आलोय ना भेटायला बाबा. बाबा किती चुकलात हो तुम्ही. विनय, तू अजिबात बाबांची काळजी घेत नाही. हा, एक मुलगा म्हणून तू काहीच कर्तव्य पार पाडू शकत नाहीस. काय काम आहे तुमचं आमच्याकडे? काम म्हणजे बाबा नवीन स्कीम, होम टाउनची नवीन स्कीम. 50 कोटीचं प्रोजेक्ट आहे, प्राईम एरिया आहे. बाबा स्कीम डिक्लेअर केली ना की बुकिंगला सुरुवात होईल. फक्त फक्त काय? फक्त ही राहती जागा आपल्याला गहाण ठेवावी लागेल.
आणि बाबा एकदा का ही स्कीम यशस्वी ठरली ना की तुम्ही बघा प्रोजेक्टची लाईन लागेल आपल्याकडे. अहो लोनची सुद्धा व्यवस्था झाली आहे. मग बघा आपण नवीन प्रकारे आपला हा धंदा सुरू करू नव्या उमेदीने. बाबा असं काय करताय? तुमच्या या लाडक्या लेकीवर किती रागवाल? सॉरी, मला एकच मुलगी आणि तिचं नाव मीता. तिनंच या बिघडलेल्या घराची घडी अगदी व्यवस्थित बसवली. तुम्ही या घरात चुकून आलात. तुम्हाला पाहिजे असलेलं घर दुसरंच कुठलं तरी असा. अगं ही वहिनी ना एक नंबरची कुच कामाची आहे. हिला एखादं काम सांगितलं आणि तिने ते पूर्ण केलंय. असं कधी झालंय का? आमिर खानचा फोन यायचा आहे. निर्मलाताई, तुम्ही ही इतकी आनंदाची बातमी दिली आहे मला. मी आता लगेच नवीन नवीन पॅटर्न तयार करायला घेते. मला खूप आवडतो हे काम.